की वर्षापूर्वी काय झालेलं म्हणजे वडिलांना थोडंसं असं 3 मिनिटं 4 मिनिटं चाललं की असं छातीत दुखायचं. म्हणजे आम्ही गावचं घर बांधलं ना आमचं त्याच्यानंतर. आणि 4 मिनिटं चाललं की दुखणे किंवा मग खूप त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही ते बांधकाम थोडंसं बाकी होतं तरी पण इकडे आलो आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली थोडीशी. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्हाला एन्जिओग्राफी करायला सांगितलं. म्हणजे थोडं हार्ट अटॅकसारखं किंवा ब्लॉकेजेससारखं त्यांना सांगितलं होतं. तर ठीक आहे, मग हार्ट अटॅक, ब्लॉकेज आणि ते पण वडिलांना म्हटल्यावरती अख्खं घर हादरतं ऑलमोस्ट. तसंच झालेलं. 15-20 दिवस, महिना आम्हाला कळत नव्हतं. मोठा भाऊ पण माझा स्वामींची सेवा करतो, माळ वगैरे करतो आणि तो सेम म्हणजे तुझ्यासारखं बिलीव्ह करायचं की जे आहे ना पॉझिटिव्ह त्याच्यावर बिलीव्ह करायचं, अंधश्रद्धा नको, काय नको, असंच आहे. म्हणजे आम्ही तरी म्हणता येईल की आम्ही खूप देवभोळे आम्ही लोक. पण मग तो तसा आहे की मग ते जे आहे साक्षात आहे त्याला मानणं आणि त्याच्यावर तो करायचा. आणि त्यावेळेस त्याला असं व्हायला लागलं, खूप टेन्शन आलं त्याला. तर मग तो महादेवाच्या मंदिरात जाऊन बसणं, म्हणजे तो कधीच जात नव्हता मंदिरात, हे पण मी तुला सांगतोय. ज्यावेळेस महाराजांचा प्रकट दिन असतो ना तेव्हाच तो मठात किंवा केंद्रात येणार. असं माझा भाऊ वर्षातून एकदा आणि गुरुपौर्णिमेला एकदा, असा त्याचा स्वभाव. बाकी घरी खूप करणार, बाहेर फिरायला गेला तरी माळ करणार असं. त्यावेळेस तो टेन्शन मध्ये आला आणि तो मंदिरात जायला लागला. तेव्हापासून तो दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो. तर मग जायला लागला त्याला तिथे थोडी शांतता वाटायला लागली. आला माघारी आणि खूप टेन्शन मध्ये आम्ही चौघं, फक्त दाखवत नव्हतो एकमेकांना, कारण एक जण तुटला की सगळे तुटले जातात असं. आणि मग शांत शांत मग झालं बाबा, एन्जिओग्राफीची वेळ आली, मग केलं. आणि शेवट सांगतो तुला बाकीच्या पण गोष्टी, सस्पेन्स असं पकड हवं तर. आणि गेलो आणि एन्जिओग्राफीच्या दिवशी, म्हणजे आता उद्या एन्जिओग्राफी आणि आम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. गेलो आणि असा बेड असतो हॉस्पिटलला आणि कर्टन असतो बघ लावलेला तुझ्या बेड भोवती. आणि जवळजवळ 8-9 जण असतील तिथे. तर इथे बेड होता, बेडच्या बाजूला खाली थोडीशी जागा होती, तर त्यांनी एकाच माणसाला स्टेसाठी सांगितलं होतं. तर मी थांबलो आणि मी असं थोडंसं असं टाकलं तिथे बिछाना आणि झोपलो. आणि उद्या एन्जिओग्राफी. तर मी झोपल्यानंतर मग मी झोप लागली. सुमारे मला वाटतं 3:30-4 वाजले असतील पहाटेचे किंवा रात्रीचे. मला स्वप्न पडलं. तर स्वप्नामध्ये जसं हॉस्पिटल आहे ना डिक्टो तसंच हॉस्पिटल होतं. पप्पावर झोपलेलं मला दिसत आहेत, पण वॉर्डमध्ये कोणच नाहीये. हॉस्पिटल मोकळं, फक्त पप्पा आणि मी. आणि ते कर्टन लावलेलं आहे. आणि खालचं जे फ्लोरिंग आहे ना, बघ सांगतोय तरी काटा येतं. फ्लोरिंग आहे ना, ते फ्लोरिंग शेणाचं, फरशी नव्हती तिथे किंवा लादी नव्हती अशी. तर मग फ्लोरिंग शेणाचं. तर मी उठलो, बोललो फ्लोरिंग कशी काय, आणि हे तर असंच दिसतंय, व्हाईट कलर, पंखे बिंके सगळं सेम. पप्पांचा बेड, पप्पा झोपलेत ते पण दिसतंय. आणि मी उठलोय, बघतोय तर हे काय. आणि उठतोय तर माझ्या डाव्या पायाजवळ आहे ना, मी झोपलोय तिथे, अशी गटरासारखी घाण होती, खरकट केस असं तसं होतं अडकलेलं. तर एक माझ्या साईडून एक असा बारका मुलगा आला आणि तो ती घाण काढायला लागला. आणि या राईट साईडून एक आहे ना एकदम सुंदर बाई होती, हिरवी साडी घातलेली, केस मोकळे, असं मोठं कुंकू. ती आली ती पण ती घाण काढायला लागली. आणि मी विचार करतो, अरे इथं घाण माझी आहे वाटतं, हे लोक का काढतात. म्हणून मी तिथे गेलो आणि ती घाण अशी एकदम मी साफ करून घेतली, काढली. बघतोय तर बाजूला परत शेणाचा गोळा होता. मी तो उचलला आणि ते परत असं सारवून घेतलं ते. आणि मागे बघतोय तर ही दोन्ही व्यक्ती नाहीयेत. कोण? ती बाई आणि मुलगा, ते गायब झालेले. आणि मी ते सारवून घेतलं आणि मी म्हटलं चला आता हात धुवायला जाऊयात आपण. म्हणून मी उठलो आणि मी कर्टन बाजूला केलं. तर त्या वॉर्डमध्ये, जिथे बरोबर वॉर्डचा मध्यभाग आहे ना, तिथे शंकर महाराज बसले होते. शंकर महाराज म्हणजे कोण? स्वामींचे खूप जवळचे शिष्य पण म्हणता येईल आणि ते पण असं एक अवतारच म्हणता येईल. म्हणजे जसं आपण स्वामींना मानतो ना तसंच अवतारच आहेत. आणि ते मला म्हणजे जसं स्वामींच्या सेवेत तू जाशील ना तर तुला शंकर महाराज कळतील आणि शंकर महाराजांची पण प्रचिती तुला येते. असं म्हणतात की आधी शिष्याजवळ माणूस जातं, मग गुरूंपर्यंत पोहोचतं. तसं झालं, पण माझं उलट झालेलं. पहिलं मी दत्तांची सेवा झाली माझ्याकडून, मग स्वामींची झाली आणि मी शंकर महाराजांची पण थोडी आता सेवा करायला लागलो, त्यांचं जप वगैरे. का तर त्यावेळेस मग त्या वॉर्डमध्ये ते एकटे बसलेले आणि त्यांची जी मुद्रा असते ना बसायची, असे गुडघेवर घेऊन ते असे रागात बघत होते. त्यांच्या हातात एक रुद्राक्षाची माळ होती. आणि त्यांच्याकडे म्हणजे धनकवडीला पुण्याला अष्टभैरव होते त्यांचे. तर ते अष्टभैरव पण मानव रूपात होते. तर ते अष्टभैरव पण त्या 8 दिशेला बसले होते वॉर्डच्या. त्यांच्या हातात पण एक माळ होती रुद्राक्षाची. आणि ढोल कसा वाजतो असा धुम धुम, म्युझिक फिरते ना, तसं ते एक मणी असे जोरात ओढायचे रुद्राक्षाचा आणि म्हणायचे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असे ते माळ करत होते. शंकर महाराज स्वामींचा जप करत होते.
आणि मी बोललो अरे म्हणजे किती एनर्जी होती ना तिथे, सण होणार नाही एखाद्याला अशी, आणि मला असं दिपल्यासारखं झालं की ते सहन होत नव्हतं मला ते ऊर्जा त्याची. आणि मी जाऊन त्यांच्या पाया पडणार एवढ्यात मी झोपेतून उठलो, नर्स आलेली चेक करायला पप्पांचं ब्लड वगैरे. मी झोपेतून उठलो आणि बघतो अरे मी तर इथेच आहे. आणि त्या दिवशी पप्पांची एन्जिओग्राफी झाली. एन्जिओग्राफीचा रिझल्ट असा आला, म्हणजे असं पण म्हणता येईल बघ, सायन्स पण असणार आहे 100%, प्रत्येक गोष्टी सायन्स आहेच, अंधश्रद्धा नाही सांगता येणार, पण एक आपला विश्वास असतो ना की मला त्याच दिवशी का ते स्वप्न पडलं, ह्याच्या आधी का नाही पडलं, मला असं म्हणायचंय. म्हणजे आता भरपूर जण बोलतील सुद्धा की अरे हे तर काय, पण असं नाहीये की त्याच दिवशी मला ते स्वप्न पडलं आणि त्याच दिवशी त्यांचं असं आलं रिझल्ट त्या म्हणजे त्यांच्या एन्जिओग्राफीचा की त्यांना नॅचरल बायपास झाले. एक 100% ब्लॉकेज होता माझ्या वडिलांना. 100% ब्लॉकेज म्हणजे तिकडे हृदयाला रक्त जाणारच नाहीये, अटॅक येण्याची शक्यता असते. एक 40% एक 60% ब्लॉकेज होता. त्या 100% ब्लॉकेजच्या शेजारी एक दुसरी नळी रक्तवाहिनी चालू झालेली आणि त्याच्यातून असं रक्त त्यांच्या हृदयाला असं जात आहे. त्या सीडी मध्ये दिसत होतं आम्हाला, असं जात आहे आतमध्ये. आणि तो डॉक्टर बोलला की नॅचरल बायपास खूप कमी होतात, म्हणजे यांचं नॅचरल बायपास झालंय की म्हणजे नैसर्गिकरित्याच झालंय. आणि मी असं विचार केलो अरे हृदय तर लहानपणी तयार होत असेल ना, तू जन्माला आलास त्यावेळेस, आणि आता एखादी नळी तयार होणं, त्यातून त्यांना ब्लड फ्लो जाणं, आणि मग परत आम्ही दुसरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि आता पप्पा एकदम ठणठणीत आहेत, मस्त 5-6 तास चालतात, इकडे जातात, फिरतात, काहीच नाही. मग मला त्यावेळेस असं म्हणजे माझ्या निदर्शनास आलं की ते जे माळ ओढत होते कदाचित ती नळी ती असावी, जे एकदम खेचून ओढत होते ना की आता हे सुटून जाऊ दे बाबा, एकदाचं रक्त वाहू दे, असं झालेलं. आणि मग ते म्हणजे जसं मी विचारत गेलो ह्याला त्याला की मला असं स्वप्न पडलंय, तसं म्हणजे मोठे असू दे कुणी असू दे, मला त्यांनी तेच सांगितलं की कदाचित ते तुमचं संकट काढायलाच आले होते त्या दिवशी सकाळी. आणि खरंच पप्पा नीट झाले त्याच्यानंतर. ते झालं की आम्ही पटकन जाऊन धनकवडीला दर्शन घेऊन आलो, अक्कलकोटला पण गेलो. मग एक असे आहेत मोठे खूप अनुभव. अंगावर काटा उभे राहतात ते, म्हणजे खरंच आहे, अशक्य ही शक्य. म्हणतात ना, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. इवन म्हणजे अजून एक गोष्ट कशी, ज्यावेळेस पप्पा नीट झाले ना, पप्पा नीट झाल्यावर मी म्हणलेले की आम्ही धनकवडीला येऊ म्हणून, मला स्वप्न पडल्यावरती. तर आहे ना त्याच्यात आम्ही गेलो, धनकवडीला गेलो, खूप गर्दी सोमवारी, तिथे खूप गर्दी असते सोमवारी. गेलो आणि खिचडी म्हणजे त्यांचा आवडता प्रसाद, सगळ्यांना खूप आवडतो. गेलो आणि गेल्यानंतर मग खूप गर्दी होती. आणि गर्दी म्हणले की घरातले आपल्या माहिती आहेत, नको बाहेरून पाया पडून जाऊन. माझी अशी इच्छा होती अरे महाराजांनी एवढं केलंय आणि आपल्याला तर आज जायचंच आहे. तर महाराजांना म्हणलं प्लीज पटापट एक तर लाईन जाऊ द्या, मला आतमध्ये घ्या. तर असं काहीतरी झालं की कोणतरी येणार म्हणून त्यांनी पटापट लाईन पटापट पुढे घेतली. पुढे घेतल्यानंतर दर्शन घेतलं. दर्शन घेऊन मी म्हणजे त्यांच्या पादुकांवर डोकं ठेवून बाहेर आलो, तर एक म्हातारे बाबा तिथे उभे होते. ते माझ्या जवळ आले त्या उंबऱ्याच्या बाहेर पडल्यावर. ते मला म्हणले, तू तुझ्या गळ्यात जी माळ घालतोस रुद्राक्षाची, तू भेटवलीस का पादुकांना? मी बोललो की नाही बाबा, नाही भेटवली मी. जा ना मग भेटव, इथपर्यंत आलायस आणि तू माळ नाही भेटवलीस. म्हणजे असे रागून बोलतो ना आपण तसे, इथपर्यंत आलं तू माळ नाही भेटवली, जा माळ भेटवून ये. तर मग मी गेलो, ती माळ काढली, माळ पण काय लक्षात आलं नाही, माळ काढली आणि भेटवली. तर त्यावेळेस नेमकं काय झालं, त्या पुजाऱ्यांनी ते माळ घेतली आणि जी शंकर महाराजांची मूर्ती आहे ना, त्याच्यावरचे कपडे वर करून त्यांच्या पायाला लावून दिली त्या मूर्तीच्या, आणि त्याला हिनात्तर वगैरे लावून असं छान माझं दर्शन झालं. ती माळ मी घातली. मला म्हणली बघ आता भेटलं ना तुला पूर्ण दर्शन बाहेर आल्यावर, हा हेच म्हणत होतो मी तुला, असं म्हणून मी पुढे आलो. आणि ते बाबा माझ्याकडे खूप लांबपर्यंत हसतच होते आणि हसले आणि मी तो खिचडीचा प्रसाद घेतला आणि थोडस असं दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. सगळ्यांनी खिचडी खाल्ली, गाडीत बसलो पुढे गेलो. माझ्या लक्षात आलं बाबांना कसं माहित की माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ, आणि आता तो उशीर झालेला, तू दिसली असेल ना त्यांना की नाही काय माहित, म्हणजे सांगूच शकत नाही. आता हा शर्ट जर असा लावलाय तर आता तुला तरी दिसते का? नाही दिसणार असं. मग काय माहित बाबा, त्यावेळेसची एक ती वेगळीच म्हणजे अनुभूती पण खूप आल्यात मला की महाराज उभे राहतात आणि सगळंच घडून देतात तुला एक एक गोष्ट.